नमस्कार मित्रांनो, श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, आज 10 नोव्हेंबर 2024 रविवार, कार्तिक मासातील नवमी तिथीच्या दिवशी करा हा 1 रुपयांच्या नाण्याचा हा एक उपाय. तर मित्रांनो, आज आहे रविवार. भगवान श्री हरी विष्णू यांच्या आशीर्वादाने जीवनातील सर्व कष्टांपासून तुम्हाला त्वरित मुक्ती मिळेल. तुमच्या सर्व मनोकामना पूर्ण होतील आणि मित्रांनो, आनंदाने तुमचे घर भरून जाईल. तुम्ही बनाल करोडपती. कारण यावेळी रविवारी कार्तिक मासातील नवमी तिथीच्या दिवशी अनेक शुभ योगांची निर्मिती होत आहे, जे की अनेक वर्षांनी आला आहे. म्हणूनच या दिवसाचे महत्त्व खूपच मोठे आहे आणि या दिवशी तुम्हा सर्वांनी हा 1 रुपयांचा नाण्याचा उपाय नक्कीच केला पाहिजे. हा उपाय असा आहे आणि तो कसा करायचा, केव्हा करायचा, कुठे करायचा आणि उपाय करताना कोणत्या गोष्टीचे लक्ष ठेवायचे, ही सर्व माहिती मी तुम्हाला आज देणार आहे. तर मित्रांनो, हा दिवस इतका खास असतो, इतका महत्त्वपूर्ण असतो की पाहण्यात आले आहे की कधी कधी मोठ्या पूजापाठ अनुष्ठानानेही ज्या मनोकामना पूर्ण होत नाहीत, त्या 10 नोव्हेंबर 2024 रविवार कार्तिक मासातील नवमी तिथीच्या दिवशी एका छोट्या उपायाने तुमच्या मनोकामना पूर्ण होतील. खूप लोकांनी हा उपाय करूनही पाहिला आहे आणि त्यांना या उपायाचा फलही भेटला आहे. जर तुम्ही देखील हा उपाय 10 नोव्हेंबर 2024 रोजी कार्तिक मासातील नवमी तिथीच्या दिवशी करायचा विचार करत असाल, तर हा उपाय आधी चांगल्या प्रकारे समजून घ्या, आधी ऐका आणि त्यानंतरच करा. या उपायाचं फळ नक्कीच मिळेल आणि या उपायाने तुमच्या घरात कोणत्याही प्रकारचे दुःख आणि समस्या असली तरी ते दूर होतील. तुम्हाला त्याचे कारणही कळत नाही की ही समस्या कोणत्या कारणामुळे चालू आहे. त्याचे कोणतेही कारण असू शकते, जसे की पितृदोष असू शकतो किंवा कोणत्याही प्रकारचा मंगळ दोष असू शकतो. तर मित्रांनो, आणखीन बरेच दोष असतात, काहीही असू शकते, परंतु तुम्हाला या उपायासाठी दोष शोधण्याचीही गरज नाही. मित्रांनो, कार्तिक मासातील नवमी तिथीच्या दिवशी हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय तुम्ही सर्वांनी करावा असं मला वाटतं. तर आता समजून घेऊया की हा उपाय कोणत्या वेळेस करायचा आहे. तर मित्रांनो, पहिली गोष्ट म्हणजे 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय कोणासाठी आहे. येथे थेट गोष्ट सांगायची आहे की हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय का केला जातो आहे. हे मनोकामना पूर्ण करण्यासाठी केला जातो आहे, तर किंवा तुमच्या जीवनातील दुःख आणि समस्यांना दूर करण्यासाठी केला जातो आहे, किंवा तुमचे कोणतेही मोठे काम आहे जे होत नाही आहे, तर त्या कामासाठी हा उपाय तुम्ही करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो, ही गोष्ट अशी आहे की तुम्ही तुमच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामनेसाठी हा उपाय तुम्ही करू शकता. हा उपाय तो व्यक्ती करू शकतो ज्याला त्याच्या कोणत्याही प्रकारच्या मनोकामना भगवान श्रीहरी विष्णू यांच्याकडून पूर्ण करून घ्यायच्या आहेत. आणि जर कोणतीही माता, बहीण जी आपल्या घराच्या सुख आणि शांतीसाठी, घरात धन समृद्धी वाढवण्यासाठी उपाय करत आहेत, तर घरातील कोणत्या मोठ्या माता, बहीण आणि यांनी हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय विशेष करून करावा. कारण माता बहिणींनी घराची मेन असतात आणि जेव्हा घरातील लक्ष्मी काही विशेष उपाय करते तेव्हा त्याचे फल खूप लवकर मिळते आणि खूप मोठे होऊन मिळते. त्याचबरोबर हा उपाय कोणत्याही व्यक्ती करू शकतो, मोठा असो वा लहान असो किंवा ते मूल असो. ज्याला हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय समजला आहे त्यांना हा उपाय कार्तिक मासातील नवमी तिथीच्या दिवशी नक्की करावा. त्याला या उपायाचे फळ खूपच लवकर मिळेल. कारण 10 नोव्हेंबर 2024 रविवारी माता लक्ष्मीजी खूप सहजपणे प्रसन्न होतात. तर चला आपण समजून घेऊया 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय कसा करायचा आहे आणि या उपायाची जी वेळ आहे ती काय आहे. तर मित्रांनो, 10 नोव्हेंबर 2024 रविवारी हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय मुख्यतः संध्याकाळच्या वेळी, प्रदोष काळाच्या वेळी करायचा आहे. आता प्रदोष काळाचा वेळ खूप लोकांच्या मनात प्रश्न निर्माण करतो की हा वेळ कधी असतो, किती वाजल्यापासून ते किती वाजेपर्यंत असतो, जेणेकरून आपल्याला उपाय करण्यासाठी योग्य वेळेची माहिती मिळावी. तर मित्रांनो, मी तुम्हाला सांगत आहे की प्रदोष काळाचा एक वेळ संध्याकाळचा असतो. संध्याकाळी 6 वाजल्यापासून ते 7 वाजेपर्यंत या वेळेत तुम्ही उपाय केल्यास तुम्हाला त्या उपायाचे फळ तर नक्कीच मिळेल. संध्याकाळी 6 ते 7 दरम्यान तुम्ही हा 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करू शकता. आता खूप लोक येथे हा प्रश्नही नक्की विचारतील की आम्ही तर नोकरीला जातो, आम्ही ड्युटीवर जातो आणि येण्यास उशीर होतो, तर त्या परिस्थितीत काय करावे. तर मित्रांनो पहा, त्या लोकांना टेन्शन घेण्याची गरज नाही.
जर तुम्ही हा उपाय संध्याकाळच्या प्रदोष काळात करत असाल आणि येण्यास उशीर होत असेल, जसे की 7 वाजेपर्यंत तुम्ही पोहोचत नाही, तर तुम्ही 7 किंवा रात्री 8 वाजेपर्यंतही उपाय करू शकता, तरीही चालेल. आणि जर त्यापेक्षा थोडा उशीर झाला तरीही तुम्ही उपाय करू शकता, कारण 10 नोव्हेंबर 2024 रविवार हा दिवस वर्षभरात एकदाच येतो. म्हणून जेव्हा तुम्हाला संधी मिळेल हा उपाय नक्की करा. फक्त प्रयत्न करा की तो वेळेतच करावा. पण कोणत्याही कारणामुळे तो न करू शकत असाल तर थोडा उशीर होऊनही करू शकता. तुम्हाला उपायाचे फळ नक्कीच मिळेल. जेव्हा रविवारचा दिवस असेल तेव्हा तुम्हाला फक्त 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय करायचा आहे. यामुळे तुमच्या जीवनात धन वैभवाच्या समस्या दूर होतात. जर तुम्ही रुपये पैशांसाठी खूप चिंतित असाल, आर्थिक तंगी चालू असते, अनेक वेळा खूप प्रश्न करता, मेहनत करता, पण तुम्हाला धन मिळत नाही, व्यापारात अपयशी ठरता, नोकरी मिळवण्याच्या प्रयत्नात अपयशी ठरता, कोणत्याही कार्यात जर तुम्ही अपयशी होत असाल किंवा धनाची हानी होत असेल, तर तुम्ही हा छोटासा उपाय या रविवारी नक्कीच करायला हवा. तर मित्रांनो, चला जाणून घ्या या उपायाबद्दल. पण त्याआधी मित्रांनो, मी तुम्हाला सांगते की तुम्ही जर ज्ञानवर्धक मोटिवेशनल चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच शेवटपर्यंत बघा, ज्यामुळे भगवान श्रीहरी विष्णू आणि माता लक्ष्मी यांची कृपा सदैव तुमच्यावर आणि तुमच्या कुटुंबावर राहील आणि तुम्हाला कधीही धनाशी संबंधित कोणत्याही प्रकारची कमतरता जाणवणार नाही. तर मित्रांनो, हा व्हिडिओ खास आहे कारण रविवारी केले जाणारे 3 विशेष उपाय आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. हे उपाय तुम्ही तुमच्या समस्येनुसार करू शकता. या उपायांमध्ये तुम्हाला धनप्राप्तीचे उपाय सांगितले जातील, तुमच्या मनोकामना पूर्ण होण्याचे उपाय सांगितले जातील आणि कोणत्याही प्रकारचे संकट किंवा समस्या चालू असतील तर त्यांना दूर करण्याचे उपाय सांगितले जातील. तर चला जाणून घेऊया. मित्रांनो, सगळ्यात पहिला आणि सर्वात खास उपाय, या उपायासाठी तुम्हाला सर्वप्रथम 1 रुपयाच्या नाण्याची गरज भासेल. आता हे 1 रुपयाचे नाणे 10 नोव्हेंबर 2024 रविवारच्या दिवशी या जागेवर ठेवून द्या. 1 महिन्यात तुम्ही करोडपती व्हाल. तर होय मित्रांनो, आजचा व्हिडिओ खरंच खूपच खास आहे, विशेषतः त्यांच्यासाठी जे त्यांच्या जीवनात धनाबद्दल खूपच चिंताग्रस्त आहेत, ज्यांच्याकडे पैशांची सतत कमी असते, मेहनत करूनही जीवनात यश मिळत नाही आणि जितकी मेहनत करतात त्यांचं फळही मिळत नाही. म्हणजे सतत घरात समस्या वाढत आहे, पैशांची समस्या वाढत आहे, पैसा घरात येत नाही किंवा फालतू खर्च खूप होत आहे. तर हा उपाय करून तुम्ही देखील तुमच्या जीवनातील गरिबी कायमची दूर करू शकता. गरिबी कधीही घरात परत येणार नाही आणि माता लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहील. 1 रुपयाच्या नाण्याचा हा उपाय केवळ तुमच्या जीवनात धन आणणार नाही तर धन फार वेगाने वाढवण्याचे काम करेल. हा उपाय इतका सोपा आहे की कोणताही व्यक्ती करू शकतो. स्त्रिया करू शकतात, पुरुष करू शकतात आणि मुले देखील हा उपाय करू शकतात. तर मित्रांनो, आजचा हा सोपा उपाय तुमच्यासाठी मी घेऊन आले आहे आणि हा उपाय करण्यासाठी तुम्हाला वेगळे काहीही करण्याची गरज नाही. जो 1 रुपयाच्या नाण्याचा उपाय सांगितला आहे तो पूर्ण पहा, की ज्यामुळे तुमची मनोकामना पूर्ण होईल आणि तुमच्या शत्रूंपासूनही तुमची सुटका होईल. तर मित्रांनो, चला पाहूया पहिला उपाय, जो 1 रुपयाच्या नाण्याने करायचा आहे आणि हा उपाय रोगमुक्तीसाठी आहे. म्हणजे तुमच्या घरात एखादा व्यक्ती असा आहे जो आजारी आहे आणि त्याचे आरोग्य सुधारत नाही, खूप औषधं घेतली तरी उपयोग होत नाही आणि पैशांची उधळपट्टी सतत होत आहे. तर हा उपाय तुम्हाला करायचा आहे. तर मित्रांनो, चला पहा तुम्हाला काय करायचे आहे. 1 रुपयाचे नाणे घ्या, त्यासोबत 1 कटोरीत सेंधव मीठ घ्या. आता सेंधव मीठ आणि 1 रुपयाचे नाणे या दोन्ही वस्तू आजारी व्यक्तीच्या डोक्याजवळ ठेवा. जिथे तो व्यक्ती झोपतो किंवा आराम करतो हे असेच ठेवून द्या. त्याने काय होईल की लवकरच त्याच्या आरोग्यात सुधारणा होईल आणि आजार तुमच्या घरातून दूर होतील. तर हा खूप उत्तम उपाय आहे. जे लोक आजारामुळे खूप त्रस्त आहेत किंवा ज्यांच्या घरात पैशांची उधळपट्टी सुरू आहे, तर हा पहिला उपाय आहे. आता पाहूया मित्रांनो दुसऱ्या उपायाबद्दल. दुसराही उपाय 1 रुपयाच्या नाण्यांचाच आहे. हा उपाय केल्यास तुमच्या पर्स कधीही रिकाम्या होणार नाहीत. नेहमी तुमच्या पर्समध्ये पैसा येत राहील आणि तुमचा पर्स पैशाने भरलेला राहील. तुमच्या जीवनात असा कधीही दिवस येणार नाही की फक्त काही पैसेच तुमच्या पर्समध्ये राहतील. बऱ्याच वेळा अनेक लोकांसोबत असे घडत असते की सकाळी
त्यांच्या पर्स पैशांनी भरलेला असतो आणि संध्याकाळपर्यंत पूर्णपणे रिकामा होतो. फक्त काही सिक्के त्यांच्या पर्समध्ये राहतात. किंवा असे म्हणू की लोक म्हणतात की पर्समध्ये पैसा ठेवतो आणि लगेचच पैसा गायब होतो. म्हणजेच खर्च खूप वाढतो आणि पैसा जमा होत नाही. अनेक लोकांच्या हातून पैसा खूप वेगाने निघून जातो. तर त्यांना काय करायचे आहे, 1 रुपयाचे नाणे घ्या. त्यास नीट साफ करा. त्यासोबत एक लहानशी पिवळ्या रंगाची कवडी घ्या. हे 1 रुपयाचे नाणे आणि कवडी आपल्या पर्समध्ये ठेवा. हे नेहमी तुमच्याकडे ठेवा आणि नंतर बघा तुमच्याकडे पैसा कसा येतो, कसा थांबतो आणि तुमचा पर्स धनाने कसा भरत जातो. तर मित्रांनो, हा खूपच उत्तम उपाय आहे. जे लोक म्हणतात की पैसा पर्समध्ये येत नाही, पैसा पर्समध्ये टिकत नाही किंवा मग आपल्या नशिबातच गरिबी आणि निर्धनता लिहिली आहे, जे लोक धनाबद्दल खूपच चिंतेत आहेत, त्यांनी हा उपाय नक्कीच करावा. 1 रुपयाच्या नाण्याचा हा खूपच उत्तम उपाय आहे, जो पुढे मी तुम्हाला सांगणार आहे. तर मित्रांनो, त्याआधी नजर दोष आणि शत्रूंचा दोष दूर करण्याचा उपाय सांगते. जर नजर कोणत्याही व्यक्तीला लागली तर त्याला त्याच्या पैशाला लागली तर चांगले घरसुद्धा उद्ध्वस्त होते. त्याचप्रमाणे जर तुमच्या घरात कोणी शत्रू तुम्हाला त्रास देत असेल तर हा उपाय तुमच्यासाठी आहे. तुमचे गुप्त शत्रूही असू शकतात, ज्यांच्याबद्दल तुम्हाला कधीही काहीही माहीत नाही. अशा लोकांपासून नेहमी सावध राहण्याची गरज असते, कारण ते आपल्या जीवनात आपल्याला असफल करण्याचा, धनापासून वंचित ठेवण्याचा आणि नेहमी मागे ठेवण्याचा प्रयत्न करतात. आपल्या शत्रूंमधून सुटका मिळवायची असेल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे. खूपच उत्तम उपाय मी सांगणार आहे. हा उपाय तुम्ही करून घ्या. नजर दोष दूर होईल आणि शत्रूंपासून सुटकाही मिळेल. तुम्हाला काय करायचे आहे, 4 फूल असलेली लवंग घ्यायची आहे आणि 1 कापूर सोबत घेऊन आपल्या घरात कोणत्याही जागी जाळायचा आहे. हा उपाय रविवारी किंवा मंगळवारी केला तर खूप उत्तम आहे. तरीही कोणत्याही दिवशी करू शकता. जेव्हा हा उपाय कराल तुम्हाला संकटमोचन हनुमानजींचं ध्यान करायचं आहे आणि त्यांना सांगायचे आहे की माझे जेवढेही शत्रू आहेत त्यांच्यापासून मला सुटका मिळू दे. जेव्हा लवंग आणि कापूर जळतील तेव्हा त्यांना कोणत्याही झाडात बाहेर टाकून द्या. जेव्हा हा उपाय कराल नजर दोष तुमच्या घरात असेल, शत्रूंनी काही केले असेल, कोणती नकारात्मक ऊर्जा असेल तर अशा प्रकारच्या सर्व शक्ती दूर होतात. नजर दोष, वास्तुदोष दूर होतो आणि जर तुमच्या पैशाला नजर लागली असेल तर तीही दूर होईल. लवंग आणि कापूरचा हा उपाय खूपच उत्तम आहे. विशेषतः शत्रूंमधून सुटकारा मिळवण्यासाठी आणि दोष दूर करण्यासाठी हा उपाय नक्कीच करावा. त्याचबरोबर विशेषतः त्यांच्यासाठी ज्यांच्या जीवनात शत्रूंनी त्यांना त्रास दिला आहे किंवा नजर दोष खूप लागतो. आपण आता बघूयात की 1 रुपयाच्या नाण्याने कोणता उपाय करायचा आहे आणि कसा. या उपायाने तुम्ही देखील तुमच्या जीवनात महाधनी, महाकोट्याधीश होऊ शकता आणि धनाधीश संबंधित समस्या कायमस्वरूपी दूर करू शकता. तुम्हाला 1 रुपयाचे नाणे घ्यायचे आहे. सोबत थोडे अक्षता म्हणजेच तुटलेले नसलेले तांदूळ घ्यायचे आहेत. तुम्ही 108 दाणे घेऊ शकता. त्या तांदळात 1 रुपयाचे नाणे जे तुम्ही साबण किंवा सर्फने साफ केले आहे ते ठेवायचे आहे. आता ते तुमच्या घरातील मंदिरात माता लक्ष्मी समोर ठेवावे आणि 1 देशी तुपाचा दिवा लावा. त्यामध्ये लांब वात असावी. त्यानंतर माता लक्ष्मीचे हे मंत्र 11 वेळा म्हणा. ओम महालक्ष्मी नमः. त्यानंतर श्री हरी विष्णूंचा हा मंत्र 11 वेळा म्हणा. ओम नमो भगवते वासुदेवाय. इतके केल्यावर माता लक्ष्मी आणि श्रीहरी विष्णू यांची प्रार्थना करा की ते तुमच्या घरी कायमचे निवास करावेत आणि त्यांनी त्यांची कृपा तुमच्यावर ठेवावी. दुसऱ्या दिवशी त्या तांदूळाचा आणि 1 रुपयाचा नाण्याला करून 1 लाल रंगाच्या कपड्यात ठेवा. एक छोटी पोटली बनवा आणि ती धन ठेवण्याच्या जागी ठेवा. ज्या ठिकाणी तुम्ही पैशाचे व्यवहार करता तिथे ही पोटली ठेवा आणि तिला तिथेच राहू द्या. हा उपाय केल्याने तुमच्या जीवनात पैसा वाढेल आणि धनाची वर्षा तुमच्या घरात राहील. मित्रांनो, तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर माझ्या व्हिडिओला नक्कीच लाईक करा आणि तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनललाही जरूर सबस्क्राईब करा. आपण भेटूया अशाच आणखी नवीन एका व्हिडिओमध्ये.